Hello student, today we are going to see our writing section and your first topic of the writing section is summary writing. All of you very well or all of you know about this summary writing. In our previous standards we learnt about the summary writing, and in this 12th year examination there is one question on the summary writing. So let us see what is how we write summary, which things we have to do or which things we should not do in the summary. So let us see the summary writing. At first we see what is mean by summary, and then we see about the do's of summary writing and don'ts of summary writing. Let us see summary writing. Brevity is the soul of wit is one of the countless maxims coined by William Shakespeare. That is, brevity is the soul of wit. Means you should speak in short, but your speech should be meaningful. Means you should not use excess use of language, but your speech or your writing should be short but meaningful. So brevity is the soul of wit. की संक्षिप्त हे संक्षिप्तपणा हे काय असतं, द सोल ऑफ विट म्हणजे काय तर एक जे चातुर्य आहे किंवा एक बुद्धिमत्ता आहे, तर त्याचं एक साधन म्हणून आपण संक्षिप्ततेकडे पाहू शकतो किंवा थोडक्यात आपलं म्हणणं मांडणे म्हणजे काय तर ब्रेव्हिटी इज वन ऑफ द काउंटलेस मॅगझिन्स कॉइन बाय विल्यम शेक्सपियर. की विल्यम शेक्सपियरनी हे म्हणलेलं आहे. इट इज रेलेवंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. की हे जे विधान आहे की ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट, this is the maxim and this we use in the speech as well as in the writing. की बोलण्यामध्ये पण तुमचं काय पाहिजे तर थोडक्यात तुम्ही तुमचा संदेश समोर मांडला पाहिजे, आणि तसंच लिखाणामध्ये सुद्धा आहे की रायटिंगमध्ये पण आपण काय तर थोडक्यात आपलं म्हणणं आपण मांडलं पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त म्हणणं मांडण्यापेक्षा आपण थोडक्यात आपल्याला काय म्हणायचं आहे किंवा चपकलपणे आपण योग्य शब्दांमध्ये, मीन्स यू शुड यूज करेक्ट वर्ड्स, यू शुड यूज करेक्ट लिंकर्स when you write something or when you speak. At that time also in your speech there should be the less words, but that words are too much meaningful. की कमी शब्दांमध्ये आपण जास्त संदेश सांगितला पाहिजे. ब्रेव्हिटी और concision is the cutting out of unnecessary words while conveying an idea. की ब्रेव्हिटी म्हणजे काय संक्षिप्त किंवा कन्सिजन म्हणजे पण काय संक्षिप्तपणा. इज द कटिंग आउट ऑफ अननेसेसरी वर्ड्स. की जास्तीत जास्त शब्दांचा वापर करण्यापेक्षा संक्षिप्त शब्दांमध्ये तुम्ही तुमचा संदेश हा मांडू शकता. इट एम्स टू एनहान्स कम्युनिकेशन बाय eliminating redundancy without omitting important information, and it aims to enhance. आणि ब्रेव्हिटीचं काय ध्येय आहे की संक्षिप्तपणाचं काय ध्येय आहे तर टू एनहान्स कम्युनिकेशन. की कम्युनिकेशनवर आपल्याला भर द्यायचा आहे बाय एलिमिनेटिंग रिडंडन्सी. की अनावश्यक जो तपशील आहे, अनावश्यक जी वाक्य आहेत, अनावश्यक ज्या गोष्टी आहेत, जे सेंटेन्सेस आहेत, तर ते आपल्याला ओमिट करायचे आहेत विदाउट की एलिमिनेटिंग रिडंडन्सी विदाउट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. आणि काय तर अनावश्यक तपशील आपल्याला तिथून गाळायचा आहे, आपल्याला ओमिट करायचं आहे, आणि काय जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, जी इम्पॉर्टंट माहिती आहे तर ती आपल्याला तशीच ठेवायची आहे. आणि ज्या अनइम्पॉर्टंट थिंग्ज आहेत, अनइम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, we have to omit that unimportant information, eliminating redundancy. that is अनावश्यक जो आपला तपशील आहे तो आपल्याला गाळायचा आहे. summary writing is one of its kind that has been described as one of the elementary
principle of writing. And in summary writing also, we have to omit the unnecessary information, we have to mention the important information in that, and we have to eliminating the redundancy in our summary writing. Summary writing is one of its kind that has been described as one of the elementary principle of रायटिंग. की समरी रायटिंगमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आपण काय करत असतो तर अनावश्यक तपशील वगळतो आणि जे आवश्यक आहे, जे महत्त्वाचं आहे ते आपण लिहित असतो. टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड अँड टू राईट व्हॉट इज नेसेसरी इज अ रिक्विसाइड टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल. की जर तुम्हाला भाषिक कौशल्य विकसित करायचे असतील तर टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड, की जे आवश्यक आहे ते बोलायचं आहे, अँड टू राईट व्हॉट इज नेसेसरी, आणि जे गरजेचं आहे ते आपल्याला तिथे लिहायचं असतं. इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉईंट्स ऑफ अ रिटन रेकॉर्ड्स इज द समरी रायटिंग स्किल. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉईंट्स ऑफ अ रिटन रेकॉर्ड इज द समरी रायटिंग स्किल. की जे मेन पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लिहायचे असतात, त्याचं रिटर्न रेकॉर्ड आपल्याला करायचं असतं, आणि समरी रायटिंग या गोष्टींवर भर देते. अँड दॅट कॅन बी डेव्हलप बाय प्रॅक्टिस. अँड when you practicing a lot, when you reading lot of paragraphs and then you summarizing that paragraphs, when you practice more and more, then you can then there is the precision in your summary writing. की जेवढी जास्त आपण प्रॅक्टिस करू त्यानंतर आपल्या लेखनामध्ये काय होतं तर एक प्रेसिजन येतं, एक तंतोतंतपणा येतो, आणि ते समरी रायटिंगसाठी काय आहे, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द समरी रायटिंग. द पर्पज ऑफ समरी इज टू गिव्ह द रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर of the original text. And the purpose of a summary writing, summary writing चा हेतू काय आहे तर is to give the reader a clear objective picture. की क्लिअर पिक्चर आपल्याला करायचं असतं की त्या पॅरेग्राफमध्ये काय महत्त्वपूर्ण आहे, त्याचप्रमाणे काय तर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर की त्याचे उद्दिष्ट काय आहेत, त्या पॅरेग्राफमध्ये जी माहिती आहे त्या माहितीचे काय उद्दिष्ट आहेत ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. की जो ओरिजिनल टेक्स्ट आहे तर त्याचं उद्दिष्ट काय आहे, त्याचं क्लिअर पिक्चर काय आहे ते आपल्याला त्यामध्ये मेन्शन करायचं असतं. मोस्ट इम्पॉर्टंटली द समरी रिस्टेट ओनली द मेन पॉईंट्स ऑफ द टेक्स्ट ऑर अ लेक्चर विदाउट गिविंग एक्झाम्पल ऑर डिटेल्स सच ॲज डेट्स, नंबर्स अँड स्टॅटिस्टिक्स. इन द समरी रायटिंग the most important things are that summary restate only the main points. की जे मेन पॉईंट्स आहेत त्या पॅरेग्राफमधले यू शूड रिस्टेट ऑन दॅट मेन पॉईंट्स ऑफ द टेक्स्ट ऑर लेक्चर विदाउट गिविंग एक्झाम्पल. मीन्स यू शुड नॉट गिविंग एनी एक्झाम्पल, यू शुड नॉट एक्सप्रेस युअर थॉट्स, यू शुड नॉट स्टेटेड whatever comes in your mind, you should not give over information. So whatever is main in that paragraph, in that lecture, you only mention the main points, you only mention the details such as date, numbers and statistics. की त्याच्यामध्ये काही तारखा असतील, काही नंबर्स असतील तर यू शुड मेन्शन दॅट, बट यू शुड नॉट एक्सप्रेस युअर ओपिनियन in that summary writing. Let us see the do's of summary writing. The first is read and reread the passage. This is your first do's. That is, when there is one passage in front of you, at that time you read and reread the passage. की पुन्हा पुन्हा तुम्ही तो passage वाचा. The second one is understand. You understand the passage at first and then you start to write the summary. The third one is read the instructions. Whatever instruction is given before the paragraph or after the paragraph, you read the instruction properly. The fourth point is find exactly what you need to summarize. Means you must find out
the main points. You must find out the main information out of that passage and then you summarize that passage. Identify the main idea. The next point is identify the main idea. The next one is form short sentence of your own. Means with the help of that information you form the short sentences. Means if there is the long sentences in that paragraph, you just read the sentences and then you form the short sentences in that you form the short sentences for the summary writing. Then the next point is connect the sentence using linkers. Means you must connect the sentences with using the linkers. That is the you must use the conjunctions when you connect the sentences. You must use the linkers when you form the sentences. Then the next point is remove redundant words and sentences from the key sentence. That is remove redundant words. Means those words are not necessary. You just remove that redundant words की जे शब्द गरजेचे नाही आहेत, अनावश्यक शब्द आहेत, तर you just remove that words from your sentences and sentences from the key sentences. That is, if there are some unnecessary sentences in your paragraph, you just remove that sentences. Then the next point is omit details. That is, you omit details. That is, you should not give the detailed information. You should not give the detail. You should not write the detail of that paragraph. So you just take some important, some keywords out of that information and you just omit the details. And last do is avoid your own interpretation. That is, you should not express your thoughts, you should not express your own, you should not write your own sentences. So avoid your own interpretation की तुम्हाला काय वाटतंय त्याच्यामध्ये, तर ते तुम्ही काय करायचं आहे, तर अवॉइड करायचं आहे. देर आर सम डोंट्स of summary writing. These are do's of the summary writing. That is, you read and reread the paragraph, understand the paragraph, omit the details. You must use the linkers when you write the summary. Find exactly what you need to summarize. Means you have to point out the main ideas of that paragraph. Then form short sentences out of your own. That is, from the long sentences you form the short sentences. Connect the sentences with linkers and avoid your own interpretation. There are some don'ts of the summary writing. Let us see the don'ts of the summary writing. The first one is include. Second is exclude. The third is add. The fourth one is comment. And the fifth one is give example. That is, there are some don'ts of summary writing की काय नाही करायचं आहे आपल्याला समरी लिहिताना. पहिलं आहे include. Means you should not include your own information की तुम्ही तुमची जी माहिती आहे ती include करायची नाही आहे. Exclude. You should not exclude the important points from that paragraph. That is, you should not exclude the main theme of that paragraph. You, by your own, you should not exclude some part of that paragraph.
you have to focus on the main theme, main idea of that paragraph. Then you should not add some information in you should not add extra information in the summary writing. The fourth one is comment, means you should not make your own comments. You should not comment on that information which is in that paragraph. You should not make any comment. And the last one is give example, means you should not give any example when you write the summary. Means you have to see all these points, that is whatever we have to do and whatever we have not to do. Means there are some do's and don'ts of the summary writing. So we have to keep in our mind that which one we have to do and which one we should not have to do. Now there are some steps for the summary writing. Let us discuss some steps for the summary writing. The first one is read the article twice. The first step is read the article 2 times. Means you read the article for 2 times. की दोनदा तुम्ही तो पॅरेग्राफ वाचा. The step number 2 is ask question about the purpose of writing. That is, what is the purpose of writing? What is the purpose of that paragraph? So you ask some questions to your mind about that purpose of writing. की आपण आपल्याच मनाला विचारायचे प्रश्न की काय हेतू असेल त्या पॅरेग्राफच्या पाठीमागचा. म्हणजे तुम्ही त्याच्यातले की पॉईंट्स काढू शकता, म्हणजे तुम्ही त्याच्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स काढू शकता. त्यानंतर स्टेप 3 आहे आयडेंटिफाय द मेन आयडिया. की अर्थातच तुम्हाला व्हॉट इज द मेन आयडिया, व्हॉट इज द की आयडिया, व्हॉट इज द की पॉईंट्स. यू हॅव टू फाइंड आउट द की पॉईंट्स. देन द स्टेप 4 इज राईट द फर्स्ट ड्राफ्ट. You have to at first frame the first draft. You have to write, means while practicing you at first write the first draft. की ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करताय त्यावेळेस तुम्ही त्याचा कच्चा नमुना तयार करा. फर्स्ट ड्राफ्ट लिहा, तुम्ही रफ ड्राफ्ट तुम्ही तयार करा. देन द नेक्स्ट स्टेप इज रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. की तुमचा जो पहिला ड्राफ्ट तुम्ही लिहिलेला आहे मग त्याच्यातलंही तुम्हाला काय काय ओमिट करता येईल, काय काय तुम्हाला काढून टाकता येईल. की जर काही रिपीट झालेलं आहे तर ते तुम्ही काढून टाकताल, किंवा काही अननेसेसरी इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही यू जस्ट रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड देन एडिट इट. की त्यानंतर त्याचं एडिटिंग करा, पुन्हा एकदा ते छान तुम्ही यू जस्ट राईट दॅट summary, and the last one is write the final draft. These are the steps for the summary writing. There are some specimens or there are some sample, that is there are some example in your textbook. They gives you one paragraph and they write the summary on that paragraph. You just read that paragraph, you read the summary of that paragraph, and then after we will see the brainstorming in our next video. So you have to keep in the mind the do's and don'ts of the summary writing, and for being master in the summary writing you have to practice a lot. So we will see our next part in our next video. Thank you.